नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिल 2026 रोजी वार आहे रविवार. आलेली आहे अक्षय तृतीया. आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा हवी असेल तर अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी काही खास नियम पाळले तर आपल्याला त्यांचे संपूर्ण फळ मिळत असते. अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की या दिवशी केलेले पुण्य, दान, पूजा कधीही संपत नाही. म्हणजेच अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी महिलांनी काही खास गोष्टी पाळल्या तर घरात कायम सुख समृद्धी राहते. अक्षय तृतीया दिवशी बऱ्याच ठिकाणी मातेच्या घागरी पूजल्या जातात, तर काही ठिकाणी लाकडाची गौराई पूजली जाते. प्रत्येक जण आपापल्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा करत असतो. तर या दिवशी आपल्या घरातील गृहलक्ष्मीने कोणती कामे करायची आहेत, म्हणजे असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे असतात तर ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते, होऊन तिचा आशीर्वाद, कृपा तुमच्या कुटुंबावर ती कायम राहील. असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरात कायम बरकत येत राहते, माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहून आपली माता लक्ष्मी वरची श्रद्धा व्यक्त करा. तसेच बाजूंच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र असा सण आहे जो वर्षातील सर्वात पवित्र सण मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष सेवा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहावा आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावरती राहावा असं आपल्या सर्वांनाच वाटत असते. या एक दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि उंबरठ्यावर उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगण स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरात येण्यापासून रोखू शकतो. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसांची सुरुवात ही प्रसन्न होते आणि आपला दिवसही खूप छान जातो. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी अभ्यंग स्नान करावे आणि नंतर नवीन शुभ्र वस्त्र परिधान करावे. या दिवशी चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये. स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्या घालाव्यात. या शुभ दिवशी हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो, तर त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. घराच्या मुख्य दरवाज्यावर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळी हे फक्त शुभचिन्ह आहे. दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरण प्रसन्न राहते, त्यांच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो. तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा सण असेल तेव्हा रांगोळी काढण्याची प्रथा आहे. तसेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्यांच्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन करायचं आहे. या शुभ दिवशी हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो. तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर त्याच्यामध्ये गंगाजल मिसळून सुद्धा हळदीचं लेपन आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचं आहे. तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला या दिवशी सुद्धा आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरात बरकत निर्माण होईल, घरात सुख, शांती, समृद्धी येईल. हे छोटे छोटे उपाय आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते. 1 चमचा हळद, त्याच्यात थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्यांचा लेप करायचा आहे. लेप तयार करून घ्यायचा आहे आणि हा लेप आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे. नंतर उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मींची पावले काढून त्यांच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि धूप दीप लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहील आणि लक्ष्मीचा वास कायम टिकून राहील. अक्षय तृतीया या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यांच्यावरती कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाजांची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. कारण लक्ष्मी ही आपल्या दरवाजातूनच प्रवेश करते,
त्यामुळे या दरवाजावर स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येईल. घरात बरकत निर्माण होईल. अक्षय तृतीया या दिवशी शुभ दिवशी महिलांनी आपल्या मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण लावावे. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. दरवाजांवरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. असा विश्वास आहे की दारावरचे आंब्याचे तोरण आपल्या घरातील आर्थिक समस्या आहे आणि ती दूर करते. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यास आकर्षित करते. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम आपल्या घरातील देवांना पंचामृताने आंघोळ घालावी. यानंतर परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून त्यांना स्वच्छ आणि नवीन वस्त्र देव्हाऱ्यात टाकावे आणि मग त्यावर आंघोळ घातलेले सर्व देव विराजमान करावेत. पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते, तसेच मनशांती मिळते. सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. देव्हाऱ्यातील सर्व देवांची धूप दीप दाखवून पूजा करावी. आरती म्हणावी, त्यांना गोड नैवेद्य दाखवावा. या दिवशी खास करून महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा गोड नैवेद्य बनवला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे. कशी करायची आहे? तुळशीला पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. पूजा करावी, दिवा लावावा. हिंदू धर्मामध्ये तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करण्याचे महत्त्व आहे. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशींजवळ दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि घरातलं वातावरण एकदम सकारात्मक बनते. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. या दिवशी सोने खरेदी करणे तसेच दान धर्मालाही खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवींची सासरी पाठवणी केली जाते. त्यांचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेगडीची पूजा केली जाते. शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची सेवा आहे. ते आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्यांच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून शेगडीची पूजा करावी. अन्नपूर्णा स्तोत्र वाचावे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी दान धर्म जप तप याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण गरजू व्यक्तींना किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान करावे किंवा वस्त्रदान करावे. त्यासोबत अन्नदान करणे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. यासोबत उन्हाळा चालू आहे, त्यामुळे पाण्याचे देखील दान करता येईल. आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी एका भांड्यात पाणी भरून ठेवावे. मुक्या जीवांचा आशीर्वाद मनुष्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद भांडण टाळावे. इतरांशी बोलताना नम्रतेने आणि प्रेमाने बोलावे. कोणाची निंदा करू नये आणि कारण या दिवशी केलेली कोणतेही पाप किंवा पुण्य यांचं फळ आपल्याला आयुष्यभर मिळत असतं. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे चांगलंच करण्याचा प्रयत्न करावा. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी फरशी पुसताना त्यांच्यामध्ये थोडे खडे मीठ आणि चिमूटभर हळद मिक्स करून फरशी पुसून घ्यावी. चिमूटभर हळद आणि खडा मीठ टाकून फरशी छान पुसावी. त्यामुळे घरातील एखाद्या कोपऱ्यात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मीठ हे मुळात नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याचे काम करते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या जर दिवशी आपण खडे मीठ टाकून फरशी पुसली तर घरातील प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होईल आणि घरात आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री विष्णू सहस्रनाम वाचन करावे किंवा श्री सूक्तांचे वाचन करावे. या दिवशी आपण श्री यंत्रांवर कुंकुमार्चन देखील करू शकतो. या दिवशी शक्य होईल तेवढे आपल्याला आपल्या कुलदेवतेचे किंवा माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. यांचे फळ आपल्याला वर्षभर चांगले मिळणार आहे. आपल्याला अशा सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. बरेच जण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करत असतात, पण आता सोन्याचा भाव इतका झाला आहे की ते गुंजभर घेणे सुद्धा अशक्य आहे. त्यामुळे या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे, ती म्हणजे आहे झाडू. हो, तर ज्यांना शक्य होईल त्यांनी सोने चांदी खरेदी करावे. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी सोने चांदी आपल्या परिस्थितीप्रमाणे जेवढं खरेदी करता येईल तेवढे करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन झाडू आणणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे नवीन झाडू खरेदी करावा आणि जर आणलेला असेल तर तो या दिवशी पूजा करून वापरायला काढायचा आहे.
कारण झाडूला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी धने आवर्जून खरेदी करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावा. अक्षय तृतीया हा सण सुवासिनींचा सण मानला जातो. म्हणून घरातील सुवासिनी स्त्रीने पितरांना व देवतांना नैवेद्य दाखवावा. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करू नये हे आता आपण पाहूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा रोग येऊ देऊ नका. आपलं मन स्वच्छ ठेवा. कोणावरही राग काढण्याआधी 10 वेळा विचार करा. कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना मनात आली तर ती भावना मनात ठेवू नका, अन्यथा घरात लक्ष्मीचा वास राहत नाही असं समजण्यात येतं. त्यामुळे ही एक गोष्ट शक्यतो टाळा असं सांगण्यात येतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा. यामध्ये अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्यांच्या घरी पाठवत आहात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे. हे धनहानीचे लक्षण आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केलं जातं. मात्र या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका. या वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो. यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी. जय महालक्ष्मी. जय महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सद्गुरू माऊली.